नमस्कार, मी आचल आणि तुम्ही बघताय लोकवाहिनी न्यूज चॅनलचं टॉप 10 महाराष्ट्र फास्ट बुलेटिन। एक नजर टाकूया महाराष्ट्रभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर। वाशिममध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा। कोल्हापुरात एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी केलेला रस्ता दुसऱ्याच दिवशी उखडला। कर्जमाफी न केल्यास रेल्वे रोको, बच्चू कडू यांचा सरकारला पुन्हा इशारा। पुण्यात चिंतन बैठक। मुंबईत दाऊद इब्राहिमच्या मातेकडील 4 जमिनींची निलामी, 5व्या प्रयत्नही अपयशी, खरेदीदार नाही। जालन्यात मनोज जरांगे हत्येची साजिश, 2 जण ताब्यात, एसीपी अभय कुमार बन्सल यांनी सुरक्षा वाढवली। मुंबईत सँडहर्स्ट रोड स्टेशनवर ट्रेन अपघातात 2 मृत, 3 जखमी। ठाण्यात 6 कपडा व्यापाऱ्यांकडून 2.5 कोटींची फसवणूक, 3 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल। जनमत महाविकास आघाडीच्या बाजूनच, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य। शिर्डीत महाविकास आघाडीचा मेळावा, निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार। जैन मंदिराच्या जागेसाठी लढा उभारणार, माजी आमदार रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य। नियम डावलून जागेचा विक्री व्यवहार। आणि लाडकी बहीण योजना कायम राहणार, एकनाथ शिंदे यांची पुन्हा घोषणा। आणि यासह इतर घडामोडींसाठी बघत रहा लोकवाहिनी न्यूज चॅनल। नमस्कार।